काय काम करणार? तुम्ही सांगाल ते काम करील त्यो. ए हणम्या, अरे तू काम करणारच का त्यो? मग उगाच कशा पाय आगोपणा करतो मध्ये मध्ये? नाही नाही, तोच करणार. बैलाला बैलगाडी चालवतोय ते. जी बैलगाडी येते. हणम्या, गाडी तयार कर. तू क्या गाडी येते? हा, माडीवरचे धान्याचे गोणी गाडीत भर. तू क्या गाडी घेऊन जायची आणि तालुक्याला गोडाऊनला रीती करायची. काय जातो मी कामाला. चला बा इंटरव्ह्यू देऊया. स्वतःला टोपी घालतात नाही, लोकांना काय घालणार. चला. हरामखोर, नालायक, थांब तिथेच. पण तिथेच थांब. कामासाठी आलायस ना रे? काम करायचं आहे ना तुला? काय रे, कामावर यायची ही वेळ आहे का? कामावर वेळेवर यायला नको, पगार मात्र घ्यायला वेळेवर याल. चल चालतो जातो, फिरायला जातो. अरे का चाललास? कामाला गेलो होतो. मग ते म्हणले चालू पड, मी चाललो. असं कसं होईल? थांब तिथं, फोबाड फोडून टाकीन तुझं. तुला नाही, तुला नाही, तू क्या तुला नाही. ते माझा ग्लास घेऊन ये रे शिवा. दार लावून घे, दार लावून घे. मालक, संतू भाऊ, संतू भाऊ, मालकाने मारलं तुला? मारलं नाही, नंबर त्याची चाकरी केली, त्याचा पगार मिळाला आज. माझ्या बापसाद्यापासून समधी या वाड्यामध्ये खपत आली म्हणून मी आपण खपत होतो. पण काही दिवसांपूर्वी यंत्रणा आली, ट्रॅक्टर आली, मळणी, कापणी, फवारणी समजा यंत्रणा व्हायला लागलं. त्यांची माणसांची गरज संपली. त्यांनी आम्हाला कामावर काढून टाकलं. तशी काय काम असलं तर वाढव निरोप यायचा. या आज पण निरोप आला होता, पण अरे पोरगी तापानं पण पडली आणि म्हणून मला यायला उशीर झाला तर आले आलो मला. ए संतू भाऊ, रडतो क्या त्याला रडू दे त्याला, मग तो मोकळा होईल. म्हणजे दुसरीकडे काम तरी शोधा जाईल. अरे पण किती रडती होतो, रडू दे. ए संतू भाऊ, रडू दे मला. रडलो नाही तर आतनं घुसमटून मारून मी. ऐक माझं. ए तुक्या, अरे तू कुठं चाललायस? तू कुठं चाललायस? चल चल, तुला मालकाची गाड घालून देतो. कामाला आलायस ना? गाड घालून देतो, कानपाटात खातो. अरे कानपाटात खायला मालकाचं काय डोकं बिकं फिरलंय का? असेल तर फिरेल ना. अरे हळू 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 बोल. अरे ऐकलं कुणी सांगल ना त्याला. अरे ऐकू दे, त्याच्या बापाचं खातो का? अरे त्याच्याच बापाचं खातोय आपण. काय ते काय बोलतो तू? त्याच्या घरात मरमर मारतो, शेतात मरमर मारतो, उपाशी मरल पण त्याच्याकडे काम नाही करणार. आईला बी मरती उपाशी. अरे तुक्या, अरे मी तुझ्या वयाचं होतो तेव्हा मला बी असंच वाटत होतं. अरे उपाशी मरीन पण ह्या माणसाकडे काम नाही करायचं. अरे जेव्हा माझा बाप मला सोडून गेला, आईला उपास व्हायला लागला, तेव्हा झक मारत कामाला गेलो. आधी माझ्या आईसाठी गेलो, नंतर तुझ्या आईसाठी गेलो, मग तुझ्यासाठी. काम करतच राहिलो. लेखा पण आता हात पाय माझे थकायला लागलेत. आता माझ्याने होईल तेवढं मी काम करतोय. माझ्या माग तुझ्या आईचं काय, कसं होईल म्हणून जीव तुटतो रे माझा. वाटलं होतं तू आता मोठा झालास, जाणता झालास, आता तरी माझा मला हातभार होईल. राहू दे, तुला नाही काम करायचं तर राहू दे, नको करू, मी करीन. माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत काम करीन. पुढचा तो वरचा बघून घेईल. बाबा एकलाच जाणार का आम्हाला? चल ना लेखा. बाबा तुझ्या बरोबर मी पण काम करू लागतो. मालक काय
मी हनुमा, हा माझा लेख तुके. नमस्कार. तू काय मोठा झालास? मग काय तेवढंच राहणार. काय रे, काय काम करणार? तुम्ही सांगाल ते काम करील त्यो. ए हणम्या, अरे तू काम करणारच का त्यो? मग उगाच कशा पाय आगोपणा करतो मध्ये मध्ये? नाही नाही, त्योच करणार. बैलाला बैलगाडी चालवतोय ते. जी, बैलगाडी येते. हणम्या, गाडी तयार कर. तू क्या गाडी येते? हा, माडीवरचे धान्याचे गोणी गाडीत भर. तू क्या गाडी घेऊन जायची आणि तालुक्याला गोडाऊनला रीती करायची. काय हणम्या, लेकाला गोडाऊनचा पत्ता समजावून सांग. तू क्या आता तू आमचा गाडी वान. आता मला सोडून परत मुंबईला चाललो, तेवढंच दिसला तुम्ही. पाहुणं, हा, तुम्ही सकाळी बोलले होते मी मुंबईला आलो तर काम मिळेल का? काम मिळेल? अरे येऊन तर बघ. अरे ही मुंबई आहे, मुंबई कधी कोणाला उपाशी ठेवत नाही. मुंबादेवी म्हणतात तिला. तिच्या चरणी जो कोण जातो ना त्याचा भरभराट करते. मग बरोबर बोलतायत ते. रोज काय चुकीचे बोलतो? चोमडे का? चला चला तुम्ही चला. गौरा, जा जाऊन सांग माझ्या आई बापाला म्हणा तू काय त्यांनाच नाही अख्ख्या गावाला पैका कमवून दाखवायला निघालाय. अरे आई मला काही सांगशील का नाही? हा, त्यांना सांगायला नको. त्यांना कशाला सांगायला पाहिजे? कशाला सांगायला पाहिजे त्यांना? त्यांनीच घराबाहेर काढलं ना मला. जगलो काय आणि मेलो काय त्यांना काय फरक पडतोय? चला. अरे तू क्या आई? ये. मग मुंबईला जायचं नक्की? नक्की. नाही मग ते मुंबईची गर्दी, ते छातीचा खोका, डॉक्टरकडे पैसे. काय पाहुणं मस्करी करताय? आता चला मुंबईला, जे होईल ते होईल. जायचं? चला तुम्ही. तू क्या पत्र पाठव रे. काकू 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 तू क्या मुंबईला गेला? काय? तू क्या मुंबईला गेला? माझा तू क्या मुंबईला गेला? नाही. काकू, काय झालं? आहो आपला तू क्या मुंबईला गेला. आडवा त्याला. काय सांगतेस काय? वय अहो काकू असं काय करतायचा? हे बघा गावातल्या प्रत्येक घरातला कोण ना कोणतरी मुंबईला गेलंच आहे ना कामधंद्यासाठी. मग अगं जे गेलेत ते काय आपल्या आई वडिलांना रागून गेलेत का? जाताना लेकराला भाकरी बी दिली नाही चांडाळली तर. पण मी तू केला चांगली ओळखते. आता पतूर त्याचा राग गेली असेल. पुन्हा घरी जाणार ना मी. आई बाबाचं तोंड पाहणार नाही. हे बाबा नको बघू आई बाबाचं तोंड. मग त्यांनी कोणाचं तोंड बघायचं? बघतील एकमेकाचं तोंड. आता त्यांचं काय वय आहे का एकमेकांचं तोंड बघायचं? बरोबर. याच्या आई बाबाने याचं तोंड बघितल्याने ते वरच गेले. ए बाबा तू असं रागू नको. डोकं शांत ठेव. तुला आठवण येते? कोणाचं? म्हणजे अरे आई बाबांची ना तिची तरी आठव. गौरा, काय नाव काय म्हणलं तिचं? सांग त्याला, सांग. आता जेवण जायचं नाही त्याला. घबरे काय बोलतो गौरा? नाही तिच्या मनात तसं आहे, आपल्या ध्यानात पण नाही. ना तशी पोरगी चांगली आहे, हा गुणी आहे. हा पण आपण असल्या अवगुणी. हा माशा गुणीला आपण गुणी मुलगी बघूया. म्हणजे आता येणार ना मुंबईला तेव्हा बघू. तो नक्की येईल सावकार. अरे बाबा तुझ्याकडनं आता कितीच काम होणार आहे? कुणाकडं आणि कुठं काम करणार आहे? अरे जमीनदारांना अख्ख्या गावाला तंबी देऊन ठेवली की तुला कुणी बी काम द्यायचं नाही म्हणून. मग कसं भेटणार कर्ज? सांग की रे. होय मी तुमच्याकडे चाकरी करीन. माझे पैसे फिटसपर्यंत तुमच्याकडे चाकरी करीन. माझा मुलगा मुंबईला कामासाठी गेलाय आणि त्याला सुट्टी नाही ना मिळाली तर त्याची मनी ऑर्डर नक्की येईल. आणि दोन्ही बी नाही आलं तर? हा असं कसं होईल?
तसं नाही होणार. पण झालं तर म्या दिलेल्या कर्जाचं त्याच्या मुद्दलाचं काय, पण त्याच्या व्याजाचं काय होणार तू तरी सांग ना बाबा, सांग. म्या देईन पैसे, मी कर्ज फेडीन. पैसे फेडायच्या आधीच गचकलास तर? अरे तुझं पोर बी नाही इथं, त्याला राबवून घेऊन त्याच्याकडनं पैसे वसूल करायला. मग तुम्हीच सांगा म्या काय करायला पाहिजे. तुझं घर घाण ठेव. सावकार, आमच्या बाप जाद्याचं घर आहे ते, आम्ही त्याला जीवापार जपलंय. अहो त्यातला एक दगड सुद्धा धासू दिला सावकार. अरे हनम्या, बाप जाद्याची जमीन जुमला घरदार अरे घाण ठेवायसाठीच असतात बघ. हा, तुझी जमीन जमीनदाराकडे पडली, घर घर ठेव की घाण. अरे रगड पैसा देईन तुला. बघ बघ तुला. आजी पहिला इथं अंगठा लाव. अरे वर काय लिहायचं तर लिहीन मी, तू काय बी काळजी करू नकोस. हाय ना मी, अरे हाय ना मी तुझ्यासाठी. हा ही बरणी काय साफ नाही. हा ही बरोबर इकडे. ही कुठे, ही इकडे. राम राम शेठजी. ए लांब लांब. अहो आधी सांग, सामान न्यायला आलायस ना? मिळणार नाही. अहो पण एकदाच पहिले पैसे द्या आधी मला. असं कितीदा उधार नेणार तू? हा शेठजी, शेठजी शेवटची वेळ. तू काय येणारच नाही मुंबईवरून, त्यावेळेस देईल पैसे मी. फक्त एकदा असं कितीदा? गेल्या 6 महिन्यापासून तुझ्या तोंडातून ऐकतोय मी. शेठजी एकदा ऐका शेठजी, अहो पाणी पिऊन दिवस काढतोय, अन्न नाही घरात. एकदा काम करा, अहो पाया पडतो मी शेठजी. हे बघ, आधी माझी पहिली उधारी भागवा, नंतर माल घे. हे मी तुला 1000 वेळा सांगून झालो, समजलास ना? चाल. अरे हनम्या, अरे दुकानदारानं ढकललं. अरे हनम्या, तू जर माझं कर्ज नाही फेडलं सावकार, सावकार दिन तर गावात तुला उघडा नागडा करून फिरवीन. लक्षात ठेव, समजलं? असं करू नका सावकार. सावकार ए गौरा, अगं ए गौरी, ए गौरी, अगं ए गौरी. काय ग, हायस का गेलीस? या असण्याला काय अर्थ आहे? गेल्या वर्षी पाऊस पडला नाही, काय बी पिकलं नाही, आणि यावर्षी इतका पडला की समद वाहून गेलं. आणि ज्याच्या तोंडाकडे बघून जगायचं तो तोंड दाखवत नाही की चिठ्ठी बी लिहित नाही. अगं गौरे, एवढ्यात हरलीस? अगं तुझं लढायचं झगडायचं वय आहे. अगं आता दमशील तर आमची वयाचं झाल्यावर काय करशील तू? अहो तू के मला विसरलं ते ठीक आहे हो, पण आई बापासने बी विसरलं. अगं गौरे, पाखरडी पिल्याच्या पंखात ताकद आली ना की त्यांना दाणं टिपायला पिटाळतात. तसा मी पण तुक्याला पिटाळलाय. आणि काय उपयोग त्याच्या कबाईचा? आई बापाला साधी दमडी बी पाठवत नाही. नग नग आम्हाला त्याची दमडी. सावताचं पोट भरलं तरी लय झालं. त्याच्या बानं आधीचं कर्ज असताना पुण्यात कर्ज काढलं. शेती बी वाहून गेली तरी नाही कळवलं तुक्या. आणि कळवून तरी काय फरक पडला असता ग? म्हणजे मी कळवलं होतं त्याला समज, तर काय उपयोग झाला? आला का त्यो? साधं पत्र तरी पाठवलं का त्यानं? त्यो कसला येतोय? त्याला म्हणावं आमसने आप तरी द्यायला या म्हणून. तू कचाय चला माझ्या बरोबर. अरे झालं तरी काय? खरं अगं चल ग गौरी, झालं तरी काय? चल बघू, चल चल. अरे त्या तिकडे, अरे काय झालं ते तरी सांग. अरे काय तिकडे? अरे सांग ना. काय केलंस? काय झालं? नाही काय अरे देवा, काय केलं? इवन काय नाही केलं, मेले त्या सावकारानं केलंय समज. अगं त्या सावकाराच्या कर्ज पायी जीव दिलाय काकानं. अरे तू क्या कुठेस तू? तुझ्या बानं काय केलंय?